प्रवीण देशमुख सर आहेत. सगळे पेंटिंग पाहताना असं लक्षात आलं की सरांचा म्हणजे जरी सर कलेशी संबंधित नसते तरी त्यांचा कलेशी खूप चांगला संबंध आहे आणि अनेक चित्रकार, प्रख्यात चित्रकार आणि कला याच्याशी खूप जोडले गेलेले आहेत आणि त्यांचा अनुभव जो आहे तो प्रत्येक त्यांच्याशी बोलताना ते जाणवत होतं आणि ते चित्रांवर खूप चांगले बोलत होते आणि अतिशय छान पद्धतीने त्यांचे प्रश्नोत्तर झाले. तर मी त्यांना विनंती करेन सर की आजचा जो आपला कार्यक्रम आहे एक्झिबिशनचा तर त्या निमित्ताने सर आपण आपलं जे आहे मनोगत तिथे व्यक्त करावं आणि आपले जे चित्रकार मंडळी आहेत तर त्यांना शुभेच्छा द्याव्या सर. नाही बसून फक्त खुर्ची थोडी पुढे या. बोबळे सर आणि सौ बोबळे मॅडम यांचं जे रस या नावाचं कला प्रदर्शन इथं भरवण्यात आलेलं आहे. मुळामध्ये रस याच्यामध्ये जो नवरस आहे कलेमधला ते मूर्त स्वरूप असेल किंवा अमूर्त स्वरूप असेल किंवा अलंकरण स्वरूप असेल या तिघांचं मिश्रणच आपल्याला इथं वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळतं आहे. मुळामध्ये कला जी आहे ही कला आंतरिक अध्यात्माचं चेतना जागृत करणारी गोष्ट आहे. तर जी साधना आहे ती साधना जर या रसाच्या माध्यमातून बघायला गेलं या प्रदर्शनाच्या निमित्ताने तर एकीकडे बोबळे मॅडमने जे ट्रॅडिशनल वर्क केलेलं आहे की ज्याच्यामध्ये अलंकरण जास्त प्रमाणामध्ये दिसतं आणि दुसरं बोबळे सरांच्या याच्यामध्ये वास्तववादी चित्रण आपल्याला बघायला मिळतं आणि तिसऱ्या याच्यामध्ये उमेकर सरांच्या याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्शन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मूर्त अमूर्त आणि अलंकरण यांचा जो मेळ साधला गेला आहे या रस या निमित्ताने हा आपल्याला इथं बघायला मिळतो आहे आणि सर्वच कामं ही उत्तम स्वरूपाची आपल्याला बघायला मिळत आहेत. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या प्रदर्शनासाठी प्रतिसाद द्यावा मी या माध्यमातून त्यांना विनंती करतो आणि सदरील कलावंतांना मी माझ्या वतीने सद्गुरुमय शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. आणि आजचं जे प्रदर्शन प्रिन्सिपल श्री गजाननराव बोबडे साहेब, उमरेकर साहेब यांचं जे काही मी चित्रकला आणि जे चित्र पाहिलेत मला खूप आनंद झाला. आमच्या बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयामध्ये आम्ही राज्यस्तरीय पेंटिंग स्पर्धा दरवर्षी भरवतो आणि त्याकरता बोबडे सर त्यांची पूर्ण टीम खूप मेहनत घेते. तर मी अनेक वेळा त्यांना कोणत्याही माणसाचं एक स्वप्न असायला पाहिजेत आणि ते स्वप्न म्हणजे उंच उंच स्वप्न असलं पाहिजेत. ती म्हण आहे की आसमान में भी छेद कर सकते हो, एक पत्थर तो उछालो यारो. तर मी त्यांना सल्ला दिला होता की मुंबईमध्ये आपलं हे झालं पाहिजे. तर आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुद्धा त्यांची पेंटिंग्स लावलेली आहे. मी विदर्भातल्या अनेक लोकांना प्रवृत्त करतो की या आणि मुंबईला धडका मारा, परंतु ते आमच्या विदर्भातून बाहेर निघतच नाहीत. आहेत कला, परंतु जे मीडिया आहे, दूरदर्शन आहे, हे असं आर्ट गॅलरी आहे याच्यामधून लोकांपर्यंत तो मेसेज जातो. आणि या सर्व पेंटिंग्स करता इमॅजिनेशन लागतं, पेशन्स लागतो आणि आज जग तुम्हाला माहिती आहे फक्त पैशाच्या मागं चाललो आहेत. आता साहेब आर्किटेक्ट आहेत, त्यांना काही आवश्यकता नाही हे पेंटिंग्स करायची, आपलं आर्किटेक्ट करायचं, पैसे कमवायचे आणि झोपायचं. परंतु असे दर्दी लोक त्याच्यामध्ये आहेत. आता मी सुद्धा माझं हॉस्पिटल आहे, मी आज माझे सर्व पेशंट्स वगैरे सोडून आलो कारण मला त्या कलेची मला आवड आहे आणि त्यांना प्रोत्साहित करावं या दृष्टीने मी आलेलो आहे. आणि त्यांच्या मिसेसच्या पेंटिंगसुद्धा पाहिलेल्या आहेत. तर मला महात्मा फुल्यांची आणि सावित्रीबाई फुल्यांची आठवण येते की महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंना पण तयार केलं. त्याप्रमाणे गजानन बोबडे साहेबांनी बोबडेताईंनासुद्धा त्या पेंटिंगमध्ये आणलं आणि त्यांनीसुद्धा सहकार्य दिलं. माझ्या सर्व हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांना आणि त्यांनी असंच प्रदर्शन दरवर्षी भरवावं अशी माझी नम्र विनंती आहे आणि माझी इच्छा आहे. मला खूप सर्वप्रथम ह्या तिन्ही चित्रकारांना मी शुभेच्छा देतो. चित्र प्रदर्शन पाहताना एक लक्षात आलं की हे गुरु शिष्याचं ऑर्गनाईज केलेलं हे प्रदर्शन आहे. जो शिष्य आहेत चंद्रशेखर उमेकर ते स्वतः आर्टिस्ट तर आहेतच पण ते आर्किटेक्ट आहेत. म्हणजे वास्तुकला किंवा आर्किटेक्चर प्लस पेंटिंग किंवा कला असं दोन्हीचं मिश्रण तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. जी विशिष्ट प्रकारची रंगसंगती त्यांनी वापरलेली आहे ती लगेच
तुमचं लक्ष त्या चित्रसंगतीकडे किंवा त्या आकारांकडे तुमचं लक्ष वेधित करतं. आणि गोडबोले सरांचे मी त्यांना सगळं शिक्षण दिलेलं आहे. फक्त उमेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र असल्यामुळे त्यांच्याबद्दल मी सांगू इच्छितो की साठी वयाची मर्यादा नसते. आता चांगले वेल एस्टॅब्लिश आर्किटेक्ट असतानाही त्यांना कलेमध्ये आपला काहीतरी ठसा उमटावासा वाटला तर ते नुसतं चित्र काढून नव्हे तर त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी त्याचा अभ्यास करून त्यांनी BFA कंप्लीट केलं. म्हणजे या वयामध्ये त्यांनी GD आर्ट केलं. म्हणजे त्या कलेतलं पूर्ण नॉलेज घेऊन त्यांनी आपलं हे एक्झिबिशन भरवलेलं आहे. आणि जे त्यांनी नॉलेज घेतलेलं आहे त्याचं ते सगळं तुम्हाला त्यांच्या त्या चित्रामध्ये, रंगसंगतीमध्ये, आकारामध्ये ते सगळं त्यांचं दिसतं. बोबडे मॅडमचा जो विषय आहे तो पण युनिक आहे. म्हणजे सगळे सण म्हणा किंवा इंडियन ट्रॅडिशनचा तो त्यांचा भाग त्यांनी अतिशय चांगला भाग घेतलेला आहे. आणि बोबडे सरांचं जे निसर्गावरचं पेंटिंगवरचं त्यांचं प्रभुत्व हे अतिशय ठळकपणे असं लक्षात येण्यासारखं असं आहे. तर मी या तिन्ही आर्टिस्टना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जे श्रीकांत डोले सर, श्रीकृष्ण डोले सर जे स्वतः बाबासाहेब धोणे मेमोरियल हॉस्पिटलचे आहेत आणि कॉलेजचे जे आहेत आपले बाबासाहेब धोणे कॉलेज याची ट्रस्टी आहेत. तर मी उमेकर सर आणि बोबडे सर दोघांना रिक्वेस्ट करेल की आपण त्यांना पूर्वोच्चारून त्यांचा सन्मान करावा. या सगळ्या जुबेदारांनी फोटो पण सोबत असा हातला बाजू तिथे सर हातला मॅडम पाहत यस येस. आपल्यासोबत प्रोफेसर गजानन बोबडे सर आहेत जे स्वतः पेंटिंगची कलेचं जे आहे ते शिक्षण ते देतातच पण स्वतः उत्कृष्ट कलाकार आहेत. दर रविवारी न चुकता, मी मुद्दाम हा शब्द वापरतो, न चुकता कलेची साधना करणारे, स्वतः प्रत्यक्षित जाऊन काम करणारे असे जे कलाकार आहेत, हाडाचे कलाकार, त्यांचं आज मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वर्ली इथे चित्रकलेचं प्रदर्शन लागलेलं आहे. आणि त्यांचा जो मेन अभ्यास त्यांनी इथे जे मांडलेला आहे निसर्गावर, हे विदर्भातले जे गाडे जे चित्रकार आहेत तर त्यांनी निसर्गाच्या सह्याद्रीचा जो काही अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी जे काही निसर्ग चित्र इथं केलेलं आहे तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्या चित्रांविषयी आपण आणखी जाणून घेऊया. सो प्लीज सर, तुम्ही तुमच्या चित्रांविषयी आणि तुमच्या प्रवासाविषयी माहिती द्यावी. मी प्रिन्सिपल गजानन बोबडे, बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय अकोला येथे कार्यरत आहे. आज नेहरू सेंटर येथे माझं चित्र प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनामध्ये आम्ही रसा या सब्जेक्टवर 3 कलावंतांनी हे प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि पहिले चंद्रशेखर उमेकर सर जे अमूर्त शैलीमध्ये काम करतात आणि त्यांनी प्रेझेंट केलेल्या पेंटिंग्स जे आहे अमूर्त शैलीवर आहे. आणि त्यानंतर माझं जे आहे निसर्ग चित्रणावर आधारित आहे. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये आणि सातपुड्या पर्वतामधले काही निसर्गचित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि तसेच माझी मिसेस आहे मृण्मयी बोबडे, ती पण प्राध्यापक आहे आणि तिच्या पण पेंटिंग्स इंडियन आर्ट या विषयावर आहे. आणि तिने वेगवेगळे सब्जेक्ट्स घेऊन आपल्या संस्कृतीला जपून काम केलेलं आहे. आणि ते इंडियन आर्टमध्ये केल्यामुळे अशा पद्धतीचं काम ॲक्रेलिक ऑन कॅनव्हासमध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि ते सर्व प्रेक्षकांनी बघावं अशी मी विनंती करतो. थँक्यू. मी चित्रकार संतोष पेडणेकर, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून सध्या काम बघतो आहे. नेहरू सेंटरच्या ह्या AC गॅलरीमध्ये अकोल्याचे नामवंत चित्रकार तिघे आहेत. त्यामध्ये चंद्रशेखर उमेकर, नंतर गजानन बोबडे आणि त्यांच्या मिसेस मृण्मयी बोबडे, या तिघांचं काम
आज बसून इथे प्रदर्शनाला मांडलेलं आहे. तिघांचंही काम फार उत्कृष्ट आहे. तिन्ही वेगवेगळ्या शैलीमध्ये काम केलेलं आहे आणि वेगळा कॉन्सेप्ट जरी प्रत्येकाचा असला तरी तिघांची जेव्हा चित्र मांडली गेली तर तो एकसंग असा बघायला एक वेगळी हे आहे. वेगळे माध्यम बघायला मिळतात. वेगळे म्हणजे कलेचे फॉर्म्स आहेत ते म्हणजे नवीन ज्या काही विद्यार्थी वगैरे आहेत त्यांच्यासाठी ही खरं म्हणजे मेजवानी आहे. तर प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्यावा आणि त्यांच्या पुढच्या कार्यकर्तेसाठी माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू सर.